लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 7 ऑक्टोबरच्या भागामध्ये मित्रांनो, आजच्या भागामध्ये काय काय घडलंय बघा, कारण यांनी तर खूप हाईटच केलेली आहे. इकडे आनंद निवास मध्ये भास्करने सर्व काही प्लॅनिंग करून नंदिनीला 15 दिवसांची मुदत दिलेली आहे आणि तेव्हा मात्र जीवावरचा तिचा विश्वासच पूर्णपणे उडालेला आहे आणि ती चक्क त्याच्या आयुष्यामधून निघून वगैरे गेलेली आहे. तर जीवाला त्या सर्व गोष्टींचा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे सुद्धा अगदी सेम तेच घडलेलं आहे. मानिनी एकदमच येते आणि काव्याला त्या वगैरे सगळी पार्थला मदत करत असताना बघून तिला धक्काच बसतो आणि त्यानंतर ती सुद्धा काव्याला खूप बोल बोलते आणि तिला पार्थच्या आयुष्यामधून जायला सांगते. तर तेव्हा आता काव्या सुद्धा पार्थच्या आयुष्यामधून निघून जाते, म्हणजे ती घर सोडून तिथून निघून जाते आणि त्यानंतर गुरुजी काव्याला भेटतात आणि ते तिला सावध सुद्धा करतात, म्हणजे ते तिला सांगतात की तुला सुद्धा या गोष्टीचा त्रास होणार आहे आणि पार्थला सुद्धा. तर इकडे आता त्यांनी दाखवलेलं आहे अखेर की वसू आणि भास्करनेच मिळून हे सर्व काही केलेलं असतं आणि आता भास्कर वसू आणि रम्याला भेटायला आलेला असतो. तर मित्रांनो, चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. नंदिनी जोर जोराने रडत असते, तर तेव्हा दोघे जणी येऊन तिला सावरू लागतात. नंदिनी, शांत हो, प्लीज शांत हो. ताई, अगं जीवा दादाकडून चुकून झालं असेल ना. तर तेव्हा नंदिनी तिच्यावरती जोराने ओरडते, अगं काय बोलताय तुम्ही, अजूनही तुम्ही त्यांचीच बाजू घेताय. तुम्हाला कळतंय काय, आपली जागा पाडायला बाहेर बुलडोजर आलेला आहे. तर जीवा तिला म्हणतो, नंदिनी प्लीज शांत हो, प्लीज शांत हो, मी काहीतरी करतो, तू जरा शांत हो. आणि त्यानंतर तो भास्करला म्हणतो, भास्कर काका, मला या जागेवरती माझं स्वप्न उभं करायचं नाहीये आणि हे फायनल आहे. तर भास्कर त्याला म्हणतो, अरे जीवा, तुला ही काय मस्करी वाटते का? अरे तुझ्या स्वप्नासाठी ही जागा विकत घेतलेली आहे आपल्या इन्व्हेस्टरने. अरे आणि तू खुशाल म्हणतोयस की आता याची गरज नाहीये आणि जेव्हा तू जे काही असेल ना तो ते जाधव सरांशी बोल, असं तो सांगतो. तर तेव्हा जाधव अचानकच त्याला म्हणतात, मला काही सुद्धा बोलायचं नाहीये, मी इन्व्हेस्टर आहे आणि ही जागा मी आता विकत घेतलेली आहे आणि हे सगळं काही मी लिगली करतोय, त्यामुळे तुम्ही मला अडवू शकत नाही. आणि ते एकदम जोराने ओरडतात, चला रे प्रॉपर्टी तोडायला घ्या, असं म्हणून ते रागारागात बाहेर जातात. तर तेव्हा नंदिनी सुद्धा त्यांच्या मागे मागे धावू लागते. सर थांबा, तुम्ही असं करू शकत नाही, सर थांबा, असं म्हणत ती बाहेर जोराने पळतच जाते. तर तेव्हा जीवा सुद्धा तिच्या मागे मागे पळत जातो आणि नंदिनी एकदमच बुलडोझरच्या आडवीत जाते. तर जीवा खूप दंगा करू लागतो, जाधव सरांना सांगू लागतो, सर प्लीज प्लीज थांबवा हे सगळं काही. आणि त्यानंतर तो स्वतः नंदिनीच्या एकदम पुढे जाऊन बुलडोझरच्या आडवा उभा राहतो आणि थांब थांब असं जोर जोराने ओरडतो आणि त्यानंतर त्याच्या समोर हात जोडतो. तर नंदिनी सुद्धा त्याच्या समोर हात जोडून उभी राहते आणि त्यानंतर तो जाधव सरांच्या समोर जाऊन त्यांना रिक्वेस्ट करू लागतो, ऐका ना सर, प्लीज थांबवा ना हे सगळं काही, मी तुमच्या समोर हात जोडतो, अहो हवं तर मी तुमच्या पाया पडतो, मला काहीच नको आहे, मी खरंच सांगत आहे आणि मला ना तुमच्या सोबत व्यवहारच करायचा नाही आणि मी ना माझी आयडिया मागे घेतोय, मला तुमच्या सोबत काम करायचं नाहीये. तर तेव्हा आता जाधव सर त्याला म्हणतात, तुझी आयडिया सिरियसली? आणि त्यानंतर भास्करला म्हणतो, भास्कर, या असल्या मूर्ख माणसाच्या वरती पैसे लावलेले आहेत का मी? आणि त्यानंतर जीवाला म्हणतो, अरे तू कॉन्ट्रॅक्टनीच वाचलं तरी आहेस का? तर तेव्हा आता जीवा म्हणजे काय असं भास्करला विचारतो. तर तेव्हा भास्कर जीवाला सांगू लागतो, अरे जेव्हा तू ज्या पेपर्स वरती सही केली आहेस ना, त्याच्या सेकंड पेज वरच्या लास्ट कॉर्नर वरचा क्लॉज हाच आहे. अरे तुझी आयडिया आता माझ्या कंपनीच्या मालकीची झाली आणि त्यासाठी तुझी संमती आहे. आणि ते ऐकल्यानंतर तर जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो सारखं सारखं नंदिनीकडे बघू लागतो आणि भास्करला काय असं विचारतो. तर भास्कर आता ते पेपर्स जीवाला दाखवू लागतो आणि म्हणतो, हे बघ, तू याच्यावरती सही केलेली आहेस तशी. तर तेव्हा जीवा ते पेपर्स आपल्या हातामध्ये घेऊन बघू लागतो आणि म्हणतो, पण मी असला कुठलाच क्लॉज वाचला नव्हता. आणि त्यानंतर तो नंदिनीला कन्व्हिन्स करू लागतो. तर नंदिनी त्याच्यावरती जोर जोराने ओरडू लागते, म्हणते, जीवा तुम्ही पेपर्स न वाचता कशी काय सही करू शकता?
अहो बेजबाबदारपणाची सुद्धा हद्द असते जीवा, असं म्हणून ती अजून रडू लागते. आणि हे काय करून बसलात तुम्ही जीवा, असं म्हणून ती खूप रडू लागते. तर भास्कर आता पुढे येतो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी हे बघ, तू रडू नकोस. ही वास्तू तुझी आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती. आणि जीवाने जर हे आधीच लक्षपूर्वक बघितलं असतं ना, तर ना ही वेळ आलीच नसती, असं तो आता जीवाकडे थोडंसं तिरकस बघत बोलतो. तर आता नंदिनी जीवाचा खूप राग करू लागते. तर तेव्हा जाधव सर पुढे येतात आणि म्हणतात, पण या मुलाच्या आयडियासाठी ही जागा मी कोट्यावधी रुपये देऊन विकत घेतलेली आहे. आणि आता जर याने का बॅकआउट केलं ना, तर आय मेक शुअर की यांना मार्केटमध्ये कुठेच काम मिळणार नाही. तर तेव्हा तर नंदिनी त्यांच्यासमोर हात जोडू लागते. नाही 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 सर, असं तुम्ही प्लीज असं करू नका. माफ करा त्यांना प्लीज प्लीज. अहो आमची जागा अशी हिरावून घेऊ नका. तुम्ही सांगा ना तुम्हाला किती रेंट हवं आहे, तुम्ही सांगाल ते रेंट द्यायला तयार आहोत आम्ही. तर तेव्हा जाधव सर सांगतात, ही जागा रेंटवर द्यायसाठी मी विकत घेतलेली नाहीये. जर याने बॅकआउट केलं ना, तर याच जागेवरती मी दुसऱ्याचं लो कॉस्ट हाऊसिंग उभा करीन. पण त्याआधी ही जागा मला डिमॉलिश करावीच लागेल. आणि त्यानंतर तो बुलडोझर वाल्याला सांगतो, चल रे तोडून टाक ही जागा. तर तेव्हा परत दंगा चालू होतो. जीवा परत त्यांच्यासमोर हात जोडू लागतो आणि नंदिनी सुद्धा त्याला थांबवू लागते. आणि आता सर्वजण मिळून जीवा आणि नंदिनीची साथ देत असतात. तर तेव्हा नंदिनी परत त्यांच्या समोर जाऊन हात जोडते, सर प्लीज प्लीज ही जागा अशी परत एकदमच डिमॉलिश करायला घेऊ नका सर. आज तुम्ही आम्हाला असं अचानक निघून जायला सांगणार तर आम्ही मग कुठे जाणार. आज या जागेला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत सर. आम्ही सगळेजण त्याचा आनंद साजरा करत होतो, पण आमच्याच माणसाने आमची फसवणूक केलेली आहे याची कल्पना नव्हती आम्हाला, असं ती जीवाकडे तिरकस बघत बोलते. आणि ही फसवणूक पचवायला आणि या संकटावरती मात करायला थोडा तरी वेळ द्या सर आम्हाला, प्लीज प्लीज मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, असं म्हणून ती हात जोडत आता भास्कर समोर सुद्धा जाते. तर तेव्हा आता जाधव सर भास्करला म्हणतात, भास्कर सर आता तुम्हीच सांगा काय करायचं ते. तर आता भास्कर नंदिनीला म्हणतो, ठीक आहे नंदिनी, हे बघ तू मला माझ्या शनयासारखीच आहेस. या आधी सुद्धा मी तुला खूप त्रास दिलेला आहे, पण आता यापुढे मला तुला कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाहीये. पण अगं मी तुला फार मदत नाही करू शकत, त्यातल्या त्यात ना मी तुला फक्त थोडी मुदत देऊ शकतो. तर नंदिनी अजून सुद्धा त्यांच्यासमोर हात जोडूनच उभी असते आणि विचारते, सर किती दिवसांची मुदत द्याल. आणि आता यांचं हे सगळं काही चालू असतं आणि इकडे घरामध्ये तर काव्याने आता भजी वगैरे करून त्यांना खाऊ घातलेले असतात. तर तेव्हा गायकवाड सर म्हणतात, कमाल भजी झालेली आहे. आणि दुसरे क्लायंट्स म्हणतात, पाहिलत का बाहेरून आणलेल्या भजीला अशी चव वगैरे असते का, असं म्हणून ते सुद्धा तारीफ करत असतात. तर गायकवाड सर काव्याला म्हणतात, अहो तुम्हाला बघून ना मला माझ्या मुलीची आठवण झाली. गेली 3 वर्षे ना ती US ला असते. तुमचं हसणं तुमचं बोलणं ऐकून मला असं वाटलं की मला माझी मुलगीच भेटली, असं त्यांनी सांगितल्यानंतर काव्या अजून हसू लागते आणि खुश होते. तर त्यानंतर दुसरे क्लायंट म्हणतात, मिसेस देशमुख सॉरी हा तुम्हाला उगीच त्रास दिला. तर काव्या म्हणते, अहो काय त्यात एवढं. तर ते परत म्हणतात, पण तुमच्या हाताला कमालीची चव आहे. तर पार्थ सुद्धा म्हणतो, खरंच काव्या तुम्ही सगळ्यांची मनं जिंकलीत. आई बाहेर गेली आहे आणि यायला वेळ लागणार आहे हे ऐकल्यानंतर मला थोडं टेन्शनच आलं होतं, पण चवीच्या बाबतीत ना तुम्ही कमालच केलीत आणि आज चक्क आईवर मात केलेली आहे तुम्ही, असं तो बोलत असताना चक्क मानिनीच तिथं येते आणि ती रागारागात मागूनच म्हणते, कोणी मात केलेली आहे माझ्यावरती. तर तेव्हा आता मागे बघितल्यानंतर काव्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तर तेव्हा आता गायकवाड सर मानिनीला सांगतात, अहो मिसेस देशमुखांनी. तर मानिनी म्हणते, म्हणजे तर मीच आहे, असं तिने म्हटल्यानंतर सगळेजण आश्चर्यानेच तिच्याकडे बघू लागतात. तर मानिनी सांगते, म्हणजे मिसेस देशमुख म्हटल्यानंतर ओ द्यायची, मागे वळून बघायची मला सवय आहे ना हो, म्हणून म्हटलं. कारण कसं आहे ना, ज्याच्याशी लग्न केलं त्याच्याशी प्रामाणिकपणाने संसार केला, त्याला सर्वार्थाने स्वीकारलं, त्यामुळे मिसेस देशमुख हे नाव माझ्या सिस्टीम मध्येच बसलेलं आहे. काय होतं ना, आजकालच्या मुलींना ना सासरचं आडनाव सुद्धा लावायचं नसतं, आपलं माहेरचं आडनाव घेऊनच पुढे जातात त्या. आणि ती काव्याला विचारते, हो का नाही, आणि काव्या तर जाम घाबरलेली असते. आणि तेव्हा आता सर्वजण एकदम शांत झालेले असतात आणि कुणाला काही कळतच
नसतं. तर मानिनी आता थोडासा विषय मूड चेंज करायचा प्रयत्न करते. म्हणते, अरे तुम्ही सगळे एवढे सिरियस का होताय? मी गंमत करतेय असं तिने म्हटल्यानंतर आता सर्वजण थोडेसे हसतात. तर तेव्हा पार्थ आता उठतो आणि त्याच्याबरोबर त्याचे क्लायंट सुद्धा सगळे उठतात आणि पार्थ आता मानिनीची ओळख करून देतो. तो म्हणतो, ही माझी आई आणि हे आहेत मिस्टर गायकवाड. आणि तेव्हा मानिनी त्यांना नमस्कार करते. तर पार्थ पुढे सांगतो, यांनीच ना आम्हाला ट्विन वॉचेस दिलेले आहेत. तर मानिनी म्हणते, ओ अच्छा असं आहे का? तर तेव्हा गायकवाड सर सांगतात, हिरा आहे तुमचा मुलगा. तर मानिनी म्हणते, हो ना, पण या हिऱ्याची पारख पाहिजे फक्त आणि कदर ही करता आली पाहिजे. असं म्हणून ती आता काव्याकडे बघते आणि तिला तर ती टोमण्यावरती टोमणे मारतच असते. आणि त्यानंतर त्या सगळ्यांना म्हणते, तुम्ही उभे का आहात? तुम्ही प्लीज बसा ना. तर गायकवाड सर म्हणतात, नको नको, फ्लाईटची वेळ झालेली आहे, आम्हाला निघायला हवं. आणि त्यानंतर दुसरे क्लायंट पार्थला म्हणतात, आणि मिस्टर पार्थ थँक्यू फॉर भजी. तर मानिनी आता पार्थला म्हणते, अरे पार्थ तू केलीस की काय भजी? तर पार्थ सांगतो, मी नाही, काव्याने केली आहे भजी. तर तेव्हा आता मानिनी काव्याकडे बघून थोडंसं हसत असते. तर पार्थ आता सांगू लागतो, अगं तुला यायला उशीर होणार होता, त्यात ना या त्यांचा अभ्यास सोडून आल्या आणि आमच्या सगळ्यांच्यासाठी छान भजी आणि चहा बनवला त्यांनी. तर मानिनी आता खूप रागाला आलेली असते आणि ते काव्यालाच फक्त कळत असतं. तर पार्थ सांगतो आता, आई बरं मी यांना ड्रॉप करून येतो आणि माझं आणखीन एक काम आहे ते सुद्धा करून येतो. आणि काव्याला म्हणतो, काव्या तुम्ही आहात ना? तर मानिनी आता तिच्या वतीने सांगते, आहे ना आहे, ती इथेच आहे आणि उलट ना मला माझ्या सुनेशी खूप बोलायचं आहे असं सांगतो. असं तिने सांगितल्यानंतर पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे चला आम्ही निघतो. असं म्हणून ते आता तिथून निघून जातात. तर काव्या सुद्धा तिथून चाललेली असते. तर मानिनी आता तिचा हात पकडते आणि आपल्या बाजूने वळवते आणि काव्या तर आता खूप घाबरलेली असते. आणि त्यानंतर मानिनी आता तिचा हात पकडून तिला खेचत आपल्या रूम मध्ये घेऊन जाते. तर इकडे आता आनंद निवास मध्ये भास्कर नंदिनीला म्हणतो, मी तुला 15 दिवसांची मुदत देऊ शकतो. तर नंदिनी अजून घाबरते आणि म्हणते, अहो सर 15 दिवसात आम्ही काय करणार? कसं होणार हे सगळं काही? तर तेव्हा भास्कर म्हणतो, ते मला माहिती नाही, पण पुढच्या 15 दिवसांच्या मध्ये ना तुला ही जागा रिकामी करावी लागेल. तर तेव्हा जाधव सर सुद्धा म्हणतात, आणि 15 दिवसानंतर ही वास्तू सरळ पाडली जाईल, कळतंय ना नंदिनी देशमुख? तर तेव्हा आता जीवा त्याच्यावरती जोराने ओरडतो, 1 मिनिट आवाज खाली करून बोला. आणि तो बोट करूनच त्यांना म्हणत असतो, आवाज वाढवायची गरज नाहीये आणि गरज नाहीये तुझ्या 15 दिवसांची. आणि नंदिनीला सांगतो, गरज नाहीये आपल्याला यांच्या 15 दिवसांची, मी आत्ताच्या आत्ता सगळं काही ठीक करेन. तर नंदिनी आता जीवावरती ओरडू लागते, तुम्ही ठीक कराल? अहो तुम्ही कसं ठीक कराल जीवा? फक्त तुमच्यामुळे आज माझं आनंद निवास टेकला लागलेलं आहे आणि तुम्ही म्हणताय तुम्ही ठीक करणार? तर जीवा म्हणतो, आनंद निवास अगं माझं सुद्धा आहे. तर नंदिनी एकदमच म्हणते, नाही, आनंद निवास तुमचं नाहीये, गणपतीमध्ये फक्त तुम्ही पडलेला आनंद लावला होतात. आणि तेव्हा जेव्हा आनंद निवास पूर्ण बघू लागतो आणि इकडे तिकडे सुद्धा बघतो, तर तेव्हा त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तो बोर्ड खाली पडलेला असतो आणि त्याने तो बोर्ड लावलेला असतो आणि म्हणालेलं असतं की आनंद निवासचा विघ्नहर्ता. तर नंदिनी पुढे म्हणते, पण आज तुमच्यामुळे माझ्या आनंद निवासा आनंद हरवलेला आहे जीवा, आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तर जीवा आता तिला विचारतो, अगं तू असं का बोलतेस नंदिनी? अगं मी काय ही जागा विकण्याच्या पेपरवरती सह्या केलेल्या नव्हत्या, यांनी ही जागा ऑलरेडी विकत घेतलेली होती. मला नव्हतं माहिती, मी फक्त ही जागा माझ्या कामासाठी योग्य आहे त्या पेपरवरती सह्या केल्या होत्या, आणि जरी मी सह्या केल्या नसत्या तरी सुद्धा ओनरने तुला विश्वासात न घेता यांना ही जागा ऑलरेडी विकलेली होती. अगं त्यामुळे दोष त्यांचा आहे, माझा नाहीये. तर नंदिनी आता आश्चर्यचकितच होते आणि जीवाला म्हणते, म्हणजे अजूनही तुम्हाला हेच वाटते की चूक तुमची नाहीये? अहो जीवा, मारणाऱ्यापेक्षा मरण्याचा सुरा आपल्याच माणसाच्या हातात होता याचं दुःख सगळ्यात जास्त असतं. आता प्लीज प्लीज झालेल्या जखमेवरती मलमपट्टी करायला येऊ नका, असं ती हात जोडूनच त्याला म्हणते. आणि जे तुटलेलं आहे ना त्याला पुन्हा जोडायला जाऊ नका. आणि मी हे फक्त आनंद निवास बद्दल बोलत नाहीये
असं तिने सांगितल्यानंतर आता जीवाला खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर आता नंदिनी परत भास्कर समोर हात जोडते आणि म्हणते, सर 15 दिवसांची मुदत दिली त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. तर जाधव सर म्हणतात, पण 15 दिवसानंतर येऊ तर तेव्हा परत अडवायला येऊ नका. आणि त्यानंतर ते तिथून निघून जातात. तर भास्कर सुद्धा चाललेला असतो आणि परत थांबून तो नंदिनीला म्हणतो, नंदिनी खरंच मला खूप वाईट वाटतंय, पण अगं माझे हात बांधलेले आहेत. मी जे काही करू शकलो ना ते एवढंच करू शकलो आणि काळजी घे स्वतःची. आणि त्यानंतर तो हे सर्व नाटक करून तिथून निघून जातो. तर आता नंदिनी सुद्धा रडत रडत आतमध्ये निघून जाते आणि त्यानंतर जीवा तिच्या मागे मागे चाललेला असतो आणि त्याच्या लक्षात आल्यानंतर तो तिथेच थांबतो. तर आता इकडे घरामध्ये मानिनी काव्यावरती ओरडायला सुरुवात करते. तिला म्हणते, एकदा सांगून दोनदा सांगून बघितलं तरी सुद्धा तुला कळतच नाहीये का ग? तर काव्या म्हणते, ऐका ना काकू, घरामध्ये कोणीच नव्हतं ना. तर मानिनी म्हणते, अगं थोड्याच वेळासाठी गेलेले होते मी, कायमची गेले नव्हते बाहेर आणि मुद्दा तो मुळात नाहीच आहे. अगं मी जे सांगायचा प्रयत्न करते ते तुला कळतच नाहीये का काव्या? हे बघ, तुझ्यासारख्या मुलीचा सहवासही माझ्या मुलाला मिळू नये, अगं म्हणूनच मी तुला इथे शिफ्ट केलं. हे लक्षात येत नाहीये का तुझ्या? पण नाही, तू कधी त्याला डायनिंगच्या इथे, कधी त्याच्या रूम मध्ये खाणं घेऊन, कधी या रूम मध्ये काही ना काहीतरी करून एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न करतेस. अगं कशासाठी? का खेळ खेळतेस हा? अगं तू तुझं अफेअर कंटिन्यू केलेलंच आहेस ना. अगं मग माझ्या मुलाला का नादी लावतीयेस? असं तिने विचारल्यानंतर काव्याला तर खूप मोठा धक्का बसतो. तर मानिनी पुढे म्हणते, अगं काव्या, मोहित्यांचे संस्कार आहेत तुझ्यावर. अगं नंदिनीची बहीण आहेस तू, विसरली आहेस का? अगं शोभतय का तुला हे? तर काव्या आता एकदम शांत झालेली असते आणि एकदमच तिला म्हणते, काकू लहान तोंडी मोठा घास घेते, मला माफ करा, पण तुम्ही जे वागताय ते एका आईला शोभतं का? आपल्या मुलाला भूक लागली म्हणून कोणी जेवायला देतं, आपल्या मुलाला तहान लागली म्हणून कोणी पाणी प्यायला देतं, तर तुम्हाला चांगलं वाटलं पाहिजे ना. तुम्हाला ती केलेली मदत दिसली नाही काकू, तुम्हाला त्या मदतीच्या मागचे माझे हात दिसले फक्त. माझ्या हातच्या पाण्याचे ग्लास काढून तुम्ही त्यांना दिलात. फ्रूट सॅलेडचा बाउल मागत होते ते, त्यांना देण्याऐवजी तुम्ही खाली पाडून फोडलात. सिरियसली? पण माफ करा काकू, मला माहिती असलेल्या मानिनी काकू या नक्कीच नाहीत. तर मानिनी आता म्हणते, एक आई म्हणून माझ्या मुलाच्या भल्यासाठी जे चांगलं असेल ते सगळं काही मी करणार आहे. त्याला भूक लागलेली असेल तरी सुद्धा त्याच्यासाठी जे चांगलं नाहीये, जे योग्य नाहीये ते खाणं सुद्धा मी त्याला देणार नाही. त्याच्यासाठी जे चांगलं असेल, तो जे डिझर्व करतो तेच खाणं देईन मी त्याला. थोडी त्याला कळ सोसावी लागली ना तरीही चालेल, पण चांगलं घरचं आणि स्वच्छच खाणं त्याची आई त्याला देणार आहे. आणि म्हणूनच तुला सांगतीये, एकदाची निघून जा त्याच्या आयुष्यातून. असं मानिनीने म्हटल्यानंतर काव्याला खूप मोठा धक्का बसतो. तर मानिनी पुढे म्हणते, मग मी त्याच्यासाठी त्याच्यासारखीच प्रामाणिक आणि प्रेमळ मुलगी शोधून काढेन. माझा मुलगा ना एकटा राहिला असता तरी चाललं असतं आणि कधी सुटका होतीये त्याची कोणास ठाऊक. असं तिने म्हटल्यानंतर काव्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि ती म्हणते, आत्ता कळतंय मला, तुमच्या मुलाची सुटका करायची आहे ना तुम्हाला माझ्यापासून. मग ठीक आहे, खूप ऐकून घेतलं मी तुमचं. इथनं जायला हवी आहे ना मी तुम्हाला, ही घ्या मी निघाले. असं सांगून ती चक्क कपाटामध्ये जाऊन आपले कपडे गोळा करायला सुरुवात करते आणि तेव्हा मानिनी गप्प उभा राहून ते बघत असते. आणि त्यानंतर आता काव्या आपली पुस्तकं सुद्धा गोळा करू लागते आणि मानिनी नुसती तिच्याकडे बघतच उभी असते. तर अखेर काव्या आपली पुस्तकं आणि कपडे गोळा करते आणि तिला खूप त्रास होत असतो आणि मानिनी नुसतं ते बघतच उभी असते. तर इकडे आता नंदिनी चक्क जीवाने जे मॉडेल तयार केलेलं असतं ते आपल्या हातामध्ये उचलून घेते आणि बाहेरच्या दिशेने रागारागाने जात असते. तर जीवा तिला तिच्या मागे मागेच येत असतो आणि म्हणत असतो, अगं नंदिनी ऐक ना, अगं आपण दोघं मिळून सोडवूयात ना आनंद निवास. अगं 15 दिवस आहेत आपल्याकडं, तो अजिबात काळजी करू नकोस. अगं या मॉडेल सारखं मोठं करूयात आपण आनंद निवास. असं तो म्हणत असताना नंदिनी चक्क ते मॉडेल जोराने फेकूनच देते
आणि ते मॉडेल फेकून दिल्यानंतर जीवाला इतका त्रास होतो आणि तो धक्क्यानेच नंदिनीकडे आणि त्या मॉडेलकडे बघू लागतो आणि त्यानंतर धावत जाऊन तो त्या मॉडेल जवळ बसतो आणि नंदिनीला म्हणतो, अगं नंदिनी, तू हे काय केलंस? आणि आता त्याच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं आणि म्हणतो, अगं तुटलं नाही, हे काय केलंस तू? तर नंदिनी आता त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते, काय झालं? काड्यांचं घर बनवलेलं होतं तुम्ही. अहो ते तुटलं तर तुम्हाला एवढा त्रास झाला. मग माझ्या तुटलेल्या घराचं काय? मला किती त्रास झाला असेल. आणि मला ना आता एक कळून चुकलेलं आहे जीवा. तुम्हाला व्यवहार कळत नाही, नात्यांचं गणित कळत नाही तुम्हाला. मला वाटलेलं होतं पण नाही. मी आता तुमच्यासोबत फार काळ राहू शकणार नाही. असह्य झालेलं आहे मला. जीव गुदमरतोय माझा, असं ती रडत रडतच बोलत असते आणि त्यानंतर ती आपले डोळे पुसून तिथून निघूनच जाते. तर तेव्हा आता जीवा धक्क्यात गेलेला असतो आणि तो उठून उभा राहतो आणि तो नंदिनी जात असलेलं बघत त्याला खूप त्रास होत असतो आणि तो तिला थांबवू सुद्धा शकत नसतो. आणि आता नंदिनी तिथून निघून जाते आणि जीवा तिच्याकडे एकसारखा बघतच असतो. आणि आता त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस नंदिनीने एकदम आनंदाने त्याला सांगितलेलं असतं की परवा आनंद निवासची 10th अॅनिव्हर्सरी आहे. तर जीवाने म्हटलेलं असतं, गंमत आहे त्या वास्तूमध्ये, ती जागा ना कायमच तशी राहो. आणि त्यानंतर तो क्षण आठवतो ज्यावेळेस जाधव सर म्हणालेले असतात, आता 15 दिवसानंतर ही वास्तू सरळ पाडली जाईल, कळते ना नंदिनी देशमुख? आणि तेव्हा आता जीवा त्या तुटलेल्या मॉडेलकडे बघू लागतो आणि त्याच्या डोळ्यामधून खूप पाणी येत असतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर आता इकडे रम्या आणि वसू बाहेर आलेले असतात. तर रम्या वसूला म्हणते, अगं तो फोनवरचा माणूस का? तर वसू म्हणते, हो त्यालाच भेटायला आपण इथे आलेलो आहोत. तर तेव्हा रम्या म्हणते, पण आहे कुठे तो? तर इतक्यातच भास्कर तिथे समोर येतो आणि वसूने आणि भास्करने मिळून रचलेला हा डाव असतो. तर आता इकडे घरी अखेर पार्थ काव्याच्या खोलीमध्ये येतो आणि तेव्हा काव्य तिथे नसलेली बघून तो मानिनीला जोराने हाक मारतो आणि मानिनी तिथे आल्यानंतर पार्थ तिला विचारतो, आई तुला खरंच माहिती नाहीये काव्या कुठं गेलेल्या आहेत? अगं काहीतरी सांगून गेल्या असतीलच ना त्या. तर आता मानिनी एकदमच त्याला सांगते, गेली ती घर सोडून. तर पार्थला मोठा धक्काच बसतो. तर आता इकडे बाहेर काव्याला चक्क गुरुजी भेटलेले असतात आणि काव्याला ते सांगतात की प्रवास खडतर आहे. तर काव्या म्हणते, माझ्या नशिबाचे भोग आहेत ना, भोगेन मी. तर तेव्हा गुरुजी म्हणतात, फक्त तुलाच नाही तर पार्थला सुद्धा भोगावं लागेल. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता काव्याला मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.